नमस्कार मैत्रिणींनो, मी शर्मिली. मोहिनी फूड अँड क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असे अंड्याचे आज खळगुट बनवले होते. चला तर मग तुमच्यावर रेसिपी शेअर करूया. ही माझ्या आजोळची रेसिपी आहे. आजोळी जेव्हा आम्ही सुट्टीला जाईल ना, तेव्हा आमची आजी अगदी भाकरीच्या तव्यामध्ये आम्हाला अशाच अंड्याचं खळगुट करून द्यायची आणि त्याची जी चव असते ना, ती अगदी तशीच तोंडावर रेंगाळत राहण्यासाठी म्हणून मी आज बनवलं होतं मस्त असं अंड्याचं खळगुट. चला तर मग इथे मी गावरान अंड्याचा वापर केला आहे. तुम्ही नेहमीची अंडीही वापरू शकता. अंडी आपण आता आधी फोडून घेऊन फेटून घेणार आहोत. अंडी मी आता सर्व फेटून घेतलेली आहेत. आपण आता ती भाजून घेणार आहोत. कढईमध्ये तेल घ्यायचं. तेल गरम झालं की आपण अंड्याचं जे फेटून घेतलेलं मिश्रण आहे ते त्यामध्ये घेऊन मस्त असं भाजून घ्यायचं. फेटलेल्या अंड्याचं मिश्रण घेतलं आहे. आपण आता लगेचच चमच्याच्या सहाय्याने ते फेटून घेण्यासाठी सुरुवात करूया. एकसारखं फेटून घ्यायचं, मग नंतर आपल्याला ते भाजता येणार आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण भाजून घेतलं आहे. आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण आता त्याला फोडणी देणार आहोत. खरं तर हे आमची आजी आम्हाला भाकरीचा तव्यामध्येच लगेच भाकरी झाली की करून द्यायची. पण आपल्याकडे तसे खोळगट तवे नसतात, त्यामुळे आपण आता कढईमध्ये हे बनवत आहोत. त्याच कढईमध्ये मी तेल तापण्यासाठी ठेवलं आहे. आपण आधी कांदा भाजून घेऊया. थोडासा चढाच कांदा वापरायचा, कारण कसं असतं, या अंड्याच्या खळगुटाला आपण कोणतंही वाटण वापरणार नाही आहोत. आपण ह्याला ज्वारीचं पीठ नंतर लावणार आहोत. आधी आपण आता कांदा भाजून घेऊया. कांदा भाजताना थोडंसं मिठाचा वापर केला आहे. बघू शकता इथं मी 2 ते 3 चमचे ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि ते पाण्यामध्ये मस्त असं कालवून घेणार आहे. कोणत्याही वाटणाशिवाय मस्त असा आपला आता खळगुट तयार होणार आहे. कांदा भाजत आला होता, त्यामध्ये सर्व सुके मसाले घेऊया. हळद घेतली आहे, गरम मसाला घेतला आहे, काश्मीरी लाल तिखट, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, चटणी. मसाला एकदा परतला की आपण त्यामध्ये आता ज्वारीचं पिठाचं जे मिश्रण केलं होतं ते त्यामध्ये ॲड करूया. आणि परत एकदा चमच्याच्या सहाय्याने मस्त असं ढवळून घेऊया, कारण ज्वारीचं पीठ शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो. पाणी घालून आता मस्त असं त्याला खळखळीत उकळी आणून घेऊया. बघू शकता अगदी मस्त असं अंगचाच त्याला कट आलेला आहे. आपण आता जे अंडं आपण आधी भाजून घेतलं होतं ते सर्व त्यामध्ये घेऊया आणि मस्त असा रश्श्याला एकदा छान अशी उकळी काढून घेऊया.